संगमनेरमध्ये गोवंश कत्तल प्रकरणी एलसीबीची धडक कारवाई. 3 आरोपींवर गुन्हा. 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंश संरक्षणाबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलखान्यावर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. राज्यात गोवंश कत्तलबंदी असतानाही बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गोवंश कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक संगमनेर शहरात तैनात करण्यात आलं होतं. त्या पथकास गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र साहेब मोहिनुद्दीन कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत सुमारे 5.25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 1500 किलो गोमांस, 2 जिवंत गोवंश जनावरे, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व लोखंडी सुरे यांचा समावेश आहे. संबंधित आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.